नमस्कार, आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा. प्लीज सबस्क्राईब. सिल्लोड येथील अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय शिवसेना भवन येथे जालना लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या सिल्लोड सोयगाव विधानसभा मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन अब्दुल सत्तार तसेच रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले. महायुतीचे उमेदवार खासदार रावसाहेब पाटील दानवे यांना सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य देण्यासाठी महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकदिलाने एकजुटीने काम करावे असे आवाहन अब्दुल सत्तार यांनी केले. जालना लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व पुन्हा एकदा रावसाहेब पाटील दानवे यांच्या हाती देण्यासाठी कमळ या निशाणीला मतदान करण्याचे आवाहन अब्दुल सत्तार यांनी मतदारांना केले आहे. अफवावर विश्वास ठेवू नका. भूलथापांना बळी न पडता देशाच्या सर्वांगीण विकासासाठी कमळ या निशाणीला मतदान करा असे आवाहन उमेदवार खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी केले. या प्रसंगी अर्जुन पाटील गाडे, सुरेश बनकर, केशवराव पाटील ताडे, देवदास पाटील लोखंडे, इद्रिस मुलतानी, नंदकिशोर सहारे, ज्ञानेश्वर मोठे, मरकंद कोरडे, श्रीरंग पाटील साळवे, रामदास पाटील पालोदकर, अशोक गरुड, राजेंद्र ठोंबरे, प्रताप प्रशांत, संजय डमाळे, अनिल खरात यांच्यासह शिवसेना भाजपसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा.